नमस्कार मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये शार्दूल रडतच आता अबोलीकडे येतो तेव्हा रमा आणि आजी देखील काय झालंय असं प्रेमानेच विचारतात. शार्दूल अबोलीला सांगतो की माझा डॅडा सापडत नाहीये, मला त्याची खूप आठवण येते, माझी मम्मासुद्धा खूप रडतीये आणि मला विजया मावशी म्हणाली की तो कुठे आहे ना ते तुला माहिती आहे. अबोली मावशी सांग ना माझा डॅडा कुठे आहे असा तिला प्रश्न करतो तेव्हा अबोली देखील एक क्षण गप्प होते आणि त्यानंतर त्याला समजावत सांगते की तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का, मी तुझ्या डॅडाला लवकरच परत आणेन, जाऊन खेळ पाहू, आता रडायचं नाही असं बोलून त्याला आता बाहेर पाठवून देते आणि स्वतः मात्र खूपच काळजीत असते. तर दुसरीकडे अंकुशला शुद्ध आलेली असते. क्रिश त्याला पाणी देऊ करतो परंतु तो रागानेच नकार देतो. तितक्यात क्रिशला अबोलीचा फोन येतो. अबोली म्हणते की सरांना शुद्ध आली का, जरा त्यांच्याकडे फोन दे, मला बोलायचंय त्यांच्याशी. मुळे क्रिश आता अंकुशकडे येतो आणि अबोलीला तुमच्याशी बोलायचं होतं, प्लीज 2 मिनिटं बोलून घ्या असं सांगतो. तेव्हा अंकुश चिडूनच म्हणतो की 2 मिनिटं काय, 2 सेकंदही मला तिच्याशी बोलायचं नाहीये, मला तिचं तोंडही पाहायचं नाही, सांग तिला. अबोली त्याचं सगळं बोलणं ऐकते आणि क्रिशला म्हणते की उद्या घट बसताय ना, चाळीतील सगळ्यांनाच अंकुश सरांची खूप आठवण येत होती. शार्दूलसुद्धा सारखा विचारत होता की डॅडा कुठे, मला त्याच्याशी खोटं बोलावं लागलं, अरे मलासुद्धा अंकुश सरांची खूप आठवण येत होती, परंतु जाऊ देत, असू देत, तू काळजी घे असं सांगून ती फोन कट करते. तर इकडे आता विजया शार्दूलला विचारते, काय सांगितलं अबोली मावशीने, तू विचारलंस का की डॅडा कुठे आहे म्हणून. तेव्हा शार्दूल म्हणतो तिला काहीही माहिती नाही. तर विजया बोलते ती तुझ्याशी खोटं बोलते, खोटं. तेव्हा आता शार्दूल सांगतो नाही, अबोली मावशी म्हणालीये की लवकरच ती डॅडाला शोधून आणेल आणि खोटं ती नाही तर तू बोलत आहेस मावशी असं बोलून तिथून निघून जातो. तेव्हा आता नीता म्हणते काय ग, हा एवढासा तुला बोलून गेला. त्यावर आता विजया सांगते ती अबोली किती खोटी आहे ना, तिचं सत्य मी लवकरच आता बाहेर काढेल, माझ्याकडे एक असा प्लॅन आहे ना की ती काहीच करू शकणार नाही असं स्वतःशीच बोलत असते. तर दुसरीकडे पल्लवी खूपच उदास असते. अबोली तिच्याकडे येते आणि म्हणते की काय ग, काय झालंय, अशी एकटीच का आहेस, चल ना घट बसताय, चल बाहेर जाऊयात. तेव्हा आता पल्लवी वैतागत म्हणते अगं इथे माझा नवरा गायब आहे आणि कसले सण साजरे करू मी, काय ग तूच सचितला गायब केलंस ना असा प्रश्न करते. तेव्हा अबोली म्हणते की तुला असं वाटतंय ना की मीच तुझ्या नवऱ्याला गायब केलंय, तर मग जाऊन माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट कर. मला एक कळत नाहीये, तुझा नवरा गायब आहे तरीही तू इतकी शांत का, पोलीस आहेत अगं आपल्या मदतीला, कायदा सगळ्यांच्याच मदतीला असतो, जा माझी कंप्लेंट कर. ते ऐकून पल्लवी मात्र खूपच घाबरून गेलेली असते. अबोली ते नोटीस करते आणि पल्लवीला म्हणते की तुला भीती वाटते का, कारण ते सचित नाही तर अंकुश सर आहेत म्हणून, आणि जर पोलीस कंप्लेंट झाली तर सगळ्याच गोष्टींची चौकशी होणार, त्यातून हेही सिद्ध होईल की ते सचित राजे नाही तर अंकुश शिंदे आहेत. पल्लवी मला माहिती आहे की ते माझेच पती आहेत आणि तुलाही हे व्यवस्थित माहिती आहे की ते अंकुश शिंदेच आहेत, आणि जर का पोलीस कंप्लेंट झाली तर या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील याचीच तुला भीती आहे ना. परंतु आत्ता मला असं वाटतं की तू शार्दूलचा विचार करावा, म्हणून जरा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न कर, येते मी असं सांगून अबोली आता तिथून निघून जाते. तर दुसरीकडे लक्ष्मी बनलेला तोच व्यक्ती आता तोंडाला मिशी चिटकवतो, डोक्यात व्हाईट कलरचा विग घालतो, हातात काठी घेऊन एका आजोबांचं रूप घेऊन सज्ज झालेला असतो. तो आता काहीच वेळात चाळीत एंट्री करणार असतो. तर दुसरीकडे अबोली खूपच बेचैन होते, कारण ती अंकुश सर तिथून पळाल्याचं भयानक असं स्वप्न पाहते. तेव्हा घाबरलेली अबोली आता लगेचच क्रिशला कॉल करते, ती त्याला पुन्हा एकदा अंकुशकडे फोन दे असं सांगते. तेव्हा क्रिश आता फोन स्पीकरवर टाकतो. अबोली सांगते की अंकुश सर एकदा माझं ऐका, मी तुम्हाला लवकरच या सगळ्यातून बाहेर काढील, हे सगळं मी तुमच्या भल्यासाठीच करत आहे असं अगदी तळमळीने बोलत असते. परंतु सचित चिडूनच म्हणतो की मला तुझ्याशी बोलायचं नाही, पुन्हा मला फोन करू नकोस, ठेव फोन असं तो ओरडतच म्हणतो. त्यामुळे अबोलीचा देखील नाईलाज होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी
चाळीत आता सगळीकडे रोषणाई केलेली असते. देवीची स्थापना करण्याची सगळी काही तयारी झालेली असते. शरद मात्र बढाया मारत म्हणतो की कंबर तुटलंय काम करून. तेव्हा आता तुषार आणि रोहन दुबईबद्दल काही सांगा असं विचारतात, परंतु शरदची मात्र चांगलीच पंचायत झालेली असते. तितक्यात माधव काका तिथे येतात. तेव्हा आता शरद तोऱ्यानेच येऊन म्हणतो की काय माधव काका, काय म्हणताय आणि तुम्ही काय म्हणणार म्हणा. ज्याला तुम्ही पुतण्या कमी आणि मित्र जास्त मानत होता त्यानेच तुमच्या घराची इज्जत अशी चव्हाट्यावर टांगली. आणि तुम्हाला सांगतो मी इथे नव्हतो म्हणून, नाहीतर ना मी बरोबर त्या अबोलीला लिमिटमध्ये ठेवलं असतं असं हुशारक्या मारत बोलत असतो. आणि तितक्यातच समोरून अबोली येते. तेव्हा शरद तिला विचारतो, काय ग आलीस का तुझ्या लाडक्या अंकुश सरांना भेटून? मी तुला सांगतो मी तुम्हा दोघांना पाहिलंय, सांग कुठे ठेवलंय अंकुशला. तेव्हा अबोली म्हणते, काय आहे ना तुम्ही आम्हाला पाहिलंय हे ऐकून घेण्यात मला काहीच इंटरेस्ट नाही. आणि जर का तुम्हाला असं वाटतंय की मी त्या सचित राजेंना लपवलंय तर जाऊन रीतसर पोलीस कंप्लेंट करा माझी, मी जेलमध्ये जायला तयार आहे. तेव्हा शरद म्हणतो की मी कशाला कंप्लेंट करू? मग त्या दिवशी तू पोलीस स्टेशनमध्ये सचितबद्दलची माहिती का नाही सांगितलीस विचारू लागतो. तेव्हा अबोली म्हणते, शरद भाऊजी जाऊ द्यात ना, आज देवी आलीये, इतकं प्रसन्न वातावरण आहे, माझ्याकडेही बिनकामाचा वेळ नाहीये, मलाही खूप तयारी करायची आहे. असं बोलतच ती आता आत निघून जाते. काही वेळानंतर आता अबोली, पल्लवी सर्वच जणी छान तयार होऊन आलेले असतात. क्रिश देखील तिथे आलेला असतो. तर रमा म्हणते की अबोलीला आधी देवीची ओटी भरू द्यात. अबोली आता समोर होते. तेव्हा विजया मनाशी म्हणत असते की आज अबोलीचं भांडं फुटणार, लवकरच सगळ्यांना कळेल की सचितला तूच लपवून ठेवलं आहेस अबोली, असं ती मनाशी बोलत असते. अबोली मात्र खुश होत हात जोडत मनातून देवीला सांगते की अंकुश सर, आत्ता आपण बरोबर नाही आहोत, परंतु लवकरच तुम्हाला सगळं आठवेल आणि पुढच्या वर्षी आपण सोबत असू. लवकरच सगळे प्रॉब्लेम संपणार आहे. तितक्यातच राणे काकू म्हणतात, चला ओटी भरून झाली, आता आरतीला सुरुवात करूयात. आणि सर्वच जण अगदी मनोभावे देवीची आरती करत असतात. अबोली आणि शार्दूल दोघेही देवीला आरती ओवाळू लागतात. त्या चाळीतील सर्वच जण अगदी मनोभावे भक्तीत तल्लीन होऊन देवीची आरती करण्यातच दंग झालेले असतात. आणि त्याचवेळी आजोबांचं रूप घेतलेला तो अज्ञात व्यक्ती आता चाळीत येतो. तो येऊन शार्दूलच्या डोक्यावर हात ठेवतो आणि अबोलीकडे आरतीचं ताट मागतो. तेव्हा अबोली देखील ते ताट त्या आजोबांकडे देऊ करते. तर विजया देखील कुणाच्या तरी येण्याची वाट पाहत असते. तितक्यात विजयाचा माणूस देखील चाळीत येतो. तो अबोलीजवळ येऊन तिच्याकडे एक चिठ्ठी देतो आणि त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की अबोली, तू फोन उचलत नाहीये म्हणून तुला निरोप पाठवतोय. अंकुश खिडकीच्या काचा तोडून पळण्याचा प्रयत्न करत होता आणि काच लागून त्याची नस कापली गेलीये. खूप रक्त वाहतंय. डॉक्टर सांगताय की कंडिशन क्रिटिकल आहे, ॲडमिट करावं लागणार. काय करू? आता हे सगळं वाचल्यानंतर अबोली खूपच टेन्शनमध्ये येते. तर तो चिठ्ठी देण्यासाठी आलेला माणूस आता तिथून जाणारच असतो. तेव्हाच अबोली ओरडतच म्हणते की क्रिश, लवकर त्या माणसाला पकड. अबोली ती चिठ्ठी तशीच खाली टाकते. तेव्हा ते आजोबा आता ती चिठ्ठी उचलून घाईनेच वाचतात आणि पटकन लपवतात. तर इकडे आता क्रिशने घाईनेच त्या व्यक्तीला पकडलेलं असतं. अबोली ओरडूनच सांगते की या माणसाने मला एक चिठ्ठी दिली, त्यात लिहिलं होतं की अंकुश सरांच्या हाताला काच लागली आहे आणि त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. यांना माहिती आहे की अंकुश सर कुठे आहेत ते. तेव्हा आता क्रिश देखील त्या माणसाला चांगला चोप देत विचारतो की बोल, कुठे आहेत अंकुश सर आणि ती चिठ्ठी तुला कोणी दिली होती? तेव्हा तो माणूस सांगतो की मला काहीही माहिती नाही, ती चिठ्ठी मला एका मॅडमने दिली होती. आता विजया तर पार घाबरून गेलेली असते. तेव्हाच तो व्यक्ती विजयाकडे बोट करत सांगतो की चिठ्ठी या मॅडमने दिली होती. तेव्हा सर्वजण धक्क्याने विजयाकडे पाहतच राहतात. तर पुढील भागात तो आजोबा बनलेला अज्ञात व्यक्ती अबोलीच्या नकळत तिच्या व्हीलचेअरला आता एक GPS ट्रॅकर लावून ठेवतो आणि त्यानंतर क्रिश अबोलीला फोन करून सांगतो की इकडे काहीच ठीक नाहीये, ते अन्नपाणी सोडून बसलेत. तेव्हा अबोली आता अंकुशकडे जायला निघालेली असते आणि तेव्हाच हा व्यक्ती आता दुसरं एक रूप घेऊन अबोलीचा पाठलाग करत असतो. तो आता अंकुशपर्यंत पोहोचेल का, अबोली त्याला कसं अडवेल, हे सगळं पाहणे खूप उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.